बंडू कांबळे पीबीएन इंडिया परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतात। परभणीचे खासदार बंडू जाधव या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सोडलेली आहे। आता शिंदे गटामध्ये ते प्रवेश करणार आहे। या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना खूप या ठिकाणी विरोध काही होत आहे, कुठं दुधाने त्या ठिकाणी अभिषेक त्या ठिकाणी केला जात आहे। बघूया या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपल्या इथे या ठिकाणी शिवसेनेच्या काही महिला या ठिकाणी आहेत, तर त्यामध्ये सखुबाई लटपटे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं आयुष्य पूर्ण शिवसेनेमध्ये त्यांचं गेलेलं आहे। त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी खूप असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे। खासदारासोबत त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं सहकार्य असतंय, त्यांच्यासोबत कार्य असतंय। बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। नमस्कार। जय महाराष्ट्र। खासदाराबद्दल सांगायचं तर मी गेले 30-32 वर्ष साहेबाबरोबर काम केलंय। आम्ही एक छोटे छोटे कार्यकर्ते होता ग्रामीणचे। मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे। मला गोपीनाथ मुंड्यानं पहिल्या सवाल सांगितलं की तू भाजपमध्ये येऊ नको, शिवसेनेत जाय का। बाळासाहेब सगळेच माझी खूप काळजी घ्यायचे आणि त्याच्यातून आमचा परभणीचा जे खासदार आहे आम्हाला घडवायचं त्याचं काम आहे। आमचे कार्यकर्तेच आम्हीचे सगळे खासदारानं घडविलेत। काल 1.5 दिवसात आमदार आलाय आणि ते म्हणतो गद्दार, कुणाला म्हणतोय आमच्या रिंगणात ये म्हणाव अलीकड, आणि कुणाला पैसे देतय, कुणाला म्हणतय पुतळा जाळा। अरे पुतळा तुझा बघ काय होतय, ती लोकांचा जाळू नको। हे आम्ही कट्टर खासदार साहेबाचे कार्यकर्ते। परभणी जिल्हा 100% पूर्ण कार्यकर्ते खासदार साहेबाचे। अरे ज्या काळात शिवसेना नव्हती, शहर प्रमुख खासदार होते, जिल्हा प्रमुख होते, त्यांनी संघर्षातून शिवसेना उभी करणं हे संजय जाधवचं काम आहे, दुसऱ्याचं नाही। येड्या गबाळ्याचं काम नाही हे। एवढे माणसं आहे ते पैसे कुणाला देत नसते मान्य, पर ते प्रेम देतात, निष्ठा आहे त्याची। असा डुप्लिकेट माणूस नाही। फोनवर एक बोलणारा ना एक सांगणार, ते जे बोलतय ते करतय, ते करणारा आणि डरणारा माणूस नाही। आणि एक तुम्हाला सांगायले, ती परभणी मुंबईतून अवकाळा बोलायली ना, लोकांनी तिला लावून दिलंय। तिच्या ठाण्याला काय हाल झालते मी स्वतः बघितलेले। तिच्या तोंडाला काळं लावलं होतं ठाण्याच्या बायाने, तिला मारलं होतं। तिला लाज नाही, तिला इज्जत नाही। ती बाई साहेबाला बोलायली, अरे तुझी लायकी काय आहे, तू करतेस काय? स्वतःच बघणं, दुसऱ्याचं काय आला। खासदारानं काय कमीलंय व माणुसकी कमीली। ती काय म्हणते कमीलेला सांभाळण्यामुळे गेले, हे चुकीचं आहे बोलणं। कुणाला बोलावं तिला कळायला पाहिजे। अरे कशाला बोंबला थिंडत होतीस मग इथं लोकसभेला येऊन खासदारासंग फोटो काढायला? लाज वाटली पाहिजे खासदाराला बोलणाराला। ते एक देव माणूस आहे, ते सामान्यातला सामान्य माणूस आहे, माळकऱ्याचं लेकरू आहे। ते वारी करताय तर काही लोक काय म्हणतात हे देव करतय। अरे तुम्हाला तेवढा बी होत नाही की तुम्ही एकादशीच्या दिवशी कोंबडे खातावर, त्याला काय बोलताव? एवढं बोलते। दोन शब्द ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये चालू आहे, काय सांगाल? टायगर झालं व आता आमदार सांभाळा म्हणाव त्याला। खासदाराचं झालं टायगर, ते एकनाथ शिंदे त्याच्या नादाला हे नाही लागू नये। दोघच बापलेक राहणार आहेत मातोश्रीवर, उद्धव साहेब त्याचा लेख, आणि हे बडबड सकाळी बोलतेत ते। आम्ही बोलू नये पण बोलण्यात येतंय। आम्ही बी 30 वर्ष काम केलंय तिकडं, का बोलण्यात येतंय? आमच्या खासदाराला बोलल्यावर आम्ही बोलणार। आज खासदार साहेबांची रॅली आहे, काय सांगाल? खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी। दिवाळी, आज दिवाळी आमचा भाऊ परभणी जिल्ह्यात आमच्या परभणी नगरीमध्ये येते, आम्हाला अभिमान आहे त्याचा। काही ठिकाणी अभिषेक होत आहे दुधाने आणि काही ठिकाणी विरोध होत आहे, काय सांगाल? विरोधच करणार झाले ना साहेबाला। पहिल्यापासून विरोधक केलेला ह्या लोकांनी, तेच विरोधक आहेत। दुधानं करते ते शिवसैनिक आहेत। त्याची कुणालाच बरोबर येत नाही व कुणी काही म्हणलं तरी। वाघ कुठं, मांजर कुठं वाघ होती का? वाघ ते वाघच असतोय। सोशल मीडियाला भुलविले म्हणालेत लोक, काय म्हणता? काय म्हणते तुम्ही? काय केलं ते भुलविले गवळणी तरी म्हणतोय, तुम्ही काय म्हणता? ते गवळणी म्हणायला देवाच्या
त्याची संस्कृती, त्याच्या मायबापाची हे ते करतय. तुमच्यात हिंमत आहे का करायला? बुलीले नाव तर येत आहे का तुम्हाला? त्याला येत आहे म्हणून ते करतात. दुसऱ्या काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, ते आपण महिलांची आपण प्रतिक्रिया बघू. खासदार साहेब शिंदे गटामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगाल? चांगले, आम्ही सगळे आनंदी आहेत. खासदार साहेब आल्याबद्दल आम्ही पूर्ण कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत. आम्हाला खुशी आहे खासदार साहेब आल्याबद्दल. आम्ही पण त्यांच्या सोबतच काय सांगाल तुम्ही? व्यवस्थित आहे. साहेब ती जी महिला पौळबाई ती आज खासदार साहेब परभणी जिल्ह्यामध्ये यायलेले आहेत. हा, अयोध्या पौळ. तिला मग ती तिथून शिनी जे म्हणायली ना की मी साहेबाला थोबडीत हाणते, तिच्यात जर दम असन तर तिनं आज इथं यावात आणि साहेबाच्या थोबडीत हाणून दाखवत. तिला आम्ही खरंच महिला म्हणून, खूप शहाणी आणि खूप हुशार महिला म्हणून, पण तिनं आज यायला पाहिजे. आम्ही त्या तयारीत तिनं यावात आणि आमच्या साहेबाच्या थोबडीत हाणावं म्हणायची. आम्ही समोर येते अगोदर आमच्या सगळ्या खेटाव. मग साहेब तर खूप दूर हो, तिला हे बोलण्याची सुद्धा लायकी नाहीये तिची. तिनं काय बोलायचं ते शिकावं आधी. तिला बोलायचं शिकणं अगोदर जरुरी आहे, मग साहेबाला काय बोलायचं बोलावं. ती जिथं बी असन, ती जे शहाणपणाच्या गोष्टी करायली, तिनं आज इथं यावं त्या भटक भावानीनं आमच्या संग आधी काय तर उत्तर आम्हाला द्यावं, मग साहेबाला बोलावं. आम्ही तयार आहे तिला. त्याच्यानंतर आम्ही उत्तर देऊ तिला. तिनं प्रश्न मांडावा फक्त साहेबाचा काय येतं. तिनं काय इथं यावं, फक्त तिनं समोर ये म्हणा, मग आम्ही बघू काय करायचं. साहेबाच्या पुढे जायचं नाही. साहेबाच्या आम्ही सावलीपाशी पण उभं राहू देत नाही तिला. आम्ही एवढंच म्हणायचं आम्हाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महिला, काही शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पीबीएन इंडिया बंडू कांबळेसह कॅमेरामॅन अमर गालफाडे, पीबीएन इंडिया परभणी.